नमस्कार मित्रांनो, मी शीतल तुमच्या लाडक्या ट्रू स्टोरी चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, ज्या सासरच्या लोकांना मी माझं मानलं, ज्या आत्यावर माझ्या आईनं जीवापाड विश्वास ठेवला, शेवटी त्यांनीच आमच्या पाठीत खंजीर खुपसला। लग्नाआधी मोठे मोठे वायदे करणारा नवरा एका रात्रीत इतका बदलेल आणि माझं शिकण्याचं स्वप्नच हिरावून घेईल असं मला कधीच वाटलं नव्हतं। माझी फायनल परीक्षा तोंडावर होती आणि मला घरात एखाद्या कैद्यासारखं डांबून ठेवलं होतं। शेवटी काहीच उपाय न उरल्यामुळे त्या काळ्या कुट्ट मध्यरात्री मी सासरचं घर सोडून पळून गेले। मनात प्रचंड भीती होती। मागे ते लोक माझा पाठलाग करत होते आणि समोर फक्त अंधार होता। त्याच भयानक रात्री रस्त्यात एक पांढरी गाडी माझ्या समोर येऊन थांबली। त्या गाडीत बसलेल्या महिलेनं मला असं काही सांगितलं जे ऐकून माझे पाय जमिनीला खिळले। कोण होती ती अनोळखी महिला आणि तिने मला कोणतं सत्य सांगितलं? मीराची ही डोळ्यात पाणी आणणारी संपूर्ण कहाणी आज आपण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। लग्न झाल्यानंतर माझ्या सासरच्या लोकांनी मला एखाद्या कैद्यासारखं घरात डांबून ठेवलं होतं। ते मला साध्या माणसासारखं घराबाहेर पाऊलही टाकू देत नव्हते। माझं लग्न माझ्या सख्या आत्याच्या मुलाशी झालं होतं, पण लग्नानंतर काही दिवसातच माझ्या समोर एक भयंकर सत्य आलं। त्यांनी हे लग्न माझ्यावर प्रेम होतं म्हणून नाही, तर फक्त आणि फक्त माझ्या पैशासाठी केलं होतं। आता हा छळ, हा मानसिक त्रास माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेला होता। शेवटी एक रात्र जेव्हा सगळे गाढ झोपले होते, तेव्हा मला संधी मिळाली आणि मी त्या नरकातून जीव घेऊन पळून आले। माझं नाव मीरा। मी माझ्या आईबाबांची एकुलती एक आणि जीवापाड लाडकी लेक होते। माझे बाबा शहरातले खूप मोठे आणि नामांकित उद्योगपती होते। आमच्याकडे संपत्तीची काहीच कमी नव्हती। मोठा आलिशान बंगला, दारात महागड्या गाड्या, नोकर चाकर, पैसा आणि समाजात मान सन्मान सगळं काही आमच्याकडे होतं। दूर दूरवरून लोक माझ्या बाबांना ओळखायचे आणि त्यांचा मनापासून आदर करायचे। मी लहानपणापासूनच खूप सुखात, प्रेमाच्या वातावरणात लहानची मोठी झाले। मी तोंडातून शब्द काढायचा अवकाश, माझी प्रत्येक लहान मोठी इच्छा बाबा लगेच पूर्ण करायचे। पण या सगळ्या ऐशो आरामापेक्षा मला एक वेगळ्याच गोष्टीचा ध्यास होता, ती म्हणजे माझी शाळा आणि माझा अभ्यास। मला शिकायला खूप आवडायचं। मी नेहमी माझ्या वर्गात पहिल्या क्रमांकानं पास व्हायचे आणि शाळेतले शिक्षकही कौतुकाने माझ्या पाठीवर थाप मारायचे। माझी आई नेहमी माझ्या डोक्यावरून हात फिरवत सांगायची, बाळा, आयुष्यात माणसाची खरी ओळख ही त्याच्या पैशाने किंवा श्रीमंतीने होत नाही, तर त्याने कमावलेल्या ज्ञानाने होते। आईचे हेच विचार माझ्या मनात कायमचे घर करून बसले होते। कदाचित याच कारणामुळे लहानपणापासूनच माझं काहीतरी मोठं बनण्याचं स्वप्न होतं। मला डॉक्टर व्हायचं होतं। लोकांसमोर माझी ओळख फक्त एका श्रीमंत बापाची मुलगी म्हणून न राहता स्वतःच्या कर्तृत्वानं व्हावी अशी माझी जिद्द होती। मला माझ्या आई बाबांना अभिमान वाटेल असं काहीतरी करायचं होतं, जेणेकरून समाजात त्यांची मान नेहमी ताठ राहील। पण आमच्या या सुखात आणि माझ्या स्वप्नांच्या वाटेत एक खूप मोठी अडचण होती, ती म्हणजे माझी मंगल आत्या आणि तिचं कुटुंब। ते लोक खूप जुन्या, संकुचित आणि कर्मठ विचारांचे होते। त्यांच्या मते मुलींनी जास्त शिकणं सवरणं हा एक गुन्हाच होता। मुलींचं काम फक्त घर सांभाळणं, चूल आणि मूल बघणं आणि लग्नानंतर सासरच्या लोकांची सेवा करणं एवढंच असतं, असा त्यांचा ठाम समज होता। मुलींना जास्त शिकवून काहीच फायदा होत नाही, उलट त्या बिघडतात, असं आत्या नेहमी आमच्या घरी येऊन बोलायची। पण माझी आई मात्र नेहमी आत्याच्या या विचारांच्या विरोधात खंबीरपणे उभी राहायची। ती आत्याला निक्षून सांगायची की तिची मुलगी तिची स्वप्न नक्कीच पूर्ण करणार। एक दिवस मी नेहमीप्रमाणे कॉलेज संपून घरी परतत होते। माझ्या हातात अभ्यासाची पुस्तकं होती आणि मी रास्ताभर माझ्या येणाऱ्या परीक्षेचाच विचार करत चालले होते। मनात अभ्यासाचेच विचार सुरू होते। तितक्यात अचानक समोर उभे असलेल्या एका व्यक्तीवर माझी नजर पडली आणि माझे पाय तिथेच खिळले। समोर माझी मंगल आत्या उभी होती। आत्याला तिथे अचानक पाहून माझ्या चेहऱ्याचा रंगच उडाला। माझे हात पाय अगदी थंड पडले आणि छातीची धडधड वाढली, कारण आत्या मला कॉलेजमधून येताना अशा प्रकारे रस्त्यात पाहिल असा मी कधी विचारच केला नव्हता। तिने मला वरपासून खालपर्यंत निरखून पाहिलं। तिच्या चेहऱ्यावरचा राग आणि नापसंती स्पष्ट दिसत होती। ती तिथे काहीच बोलली नाही,
पण तिचे ते संतप्त डोळे सांगत होते की आता घरी गेल्यावर खूप मोठं वादळ येणार आहे. मी आतून पार घाबरून गेले होते, पण तरीही स्वतःला सावरत गुपचूप तिथून निघून घराच्या दिशेने चालू लागले. रस्ताभर माझ्या मनात नाना प्रकारचे विचार येत होते. आता पुढे काय होणार? आत्या नक्कीच घरी जाऊन सगळ्यांना सांगणार आणि पुन्हा ते जुने वाद सुरू होणार की मुलीला एवढं शिकवायची काय गरज आहे. पण मी काहीच करू शकत नव्हते. मी जड पावलांनी हळूहळू घरी पोहोचले. जशी मी घरात पाऊल टाकलं तसं मी पाहिलं की मंगला त्या आधीच बाहेर हॉलमध्ये बसलेली होती. तिच्या समोर चहाचा कप ठेवला होता आणि ती माझ्या बाबांशी काहीतरी गंभीर बोलत होती. माझी आई सुद्धा तिथेच बसली होती, पण आईच्या चेहऱ्यावरची काळजी साफ दिसून येत होती. मला पाहताच आत्याच्या डोळ्यातला राग आणखी वाढला आणि ती उपरोधानं टोमणा मारत म्हणाली, या या आल्या आमच्या डॉक्टर मॅडम. आत्याचे ते शब्द ऐकून माझ्या काळजाचा ठोका चुकला. मी चुपचाप एका कोपऱ्यात उभी राहिले आणि मान खाली घालून तिचं बोलणं ऐकू लागले. आत्या बाबांना म्हणाली, मी आज स्वतः माझ्या डोळ्यांनी हिला कॉलेजमधून बाहेर येताना पाहिलं. अरे तुम्ही लोक हिच्यावर एवढी सूट का देताय? शेवटी जात मुलीची आहे. हिने एवढं शिकून सवरून काय करायचं आहे? उद्या लग्न होऊन दुसऱ्याच्या घरी जाईल तेव्हा हे सगळं शिक्षण काय तिच्या चुलीत घालायचे का? आत्याचं हे बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात टिपा आली, पण मी काहीच न बोलता शांत राहिले. तेवढ्यात माझी आई अत्यंत शांत आणि संयमी आवाजात आत्याला म्हणाली, वंश, या चुकीचं काय आहे? जर मीराला शिकायचं असेल आणि स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर आपण तिची पाठराखण करायला हवी. पण आईचं हे उत्तर आत्याला अजिबात आवडलं नाही. ती आणखीनच भडकली आणि रागानं बाबांना म्हणाली, तुम्ही दोघं मिळून आपल्या मुलीला गरजेपेक्षा जास्त डोक्यावर चढवून ठेवत आहात. उद्या हीच मुलगी तुमचं ऐकणार नाही आणि समाजात तुमचं नाक कापेल, तुमची बदनामी करेल. हॉलमध्ये उभं राहून मी हे सगळं ऐकत होते आणि माझं मन आतल्या आत पूर्णपणे तुटत चाललं होतं. माझं मन पार तुटून गेलं होतं. पण तेवढ्यात बाबांचा खंबीर आणि करारी आवाज संपूर्ण हॉलमध्ये घुमला. बाबा रागाने आत्याला म्हणाले, बस मंगल, आता खूप झालं. माझी मुलगी शिकणार आणि नक्की शिकणार. हे तिचं स्वप्न आहे आणि कोणी काहीही म्हटलं तरी मी तिचं स्वप्न कधीच तुटू देणार नाही. तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला अख्ख्या जगाशी लढावं लागलं तरी माझी तयारी आहे. बाबांचे हे शब्द कानावर पडताच माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. पण यावेळी हे दुःखाचे नव्हते तर सुखाचे आणि अभिमानाचे अश्रू होते. जग जरी माझ्या विरोधात उभं राहिलं तरी माझे पाठीमाग माझे बाबा माझ्यासोबत खंबीरपणे उभे आहेत. हे पाहून माझा धीर वाढला. त्यानंतर मी चुपचाप माझ्या खोलीत आले. पुढच्या आठवड्यात माझी एक महत्वाची परीक्षा होती. मी त्याची तयारी करायला बसले. माझ्या समोर पुस्तकं उघडी होती. मी माझं पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित करण्याचा प्रयत्न करत होते. बाहेर जे काही बोलणं झालं त्यावरून माझं मन बाजूला सावरण्याचा मी आटोकाट प्रयत्न करत होते, पण मन सारखं बेचैन होत होतं. आत्याचे ते टोमणे आणि विषारी शब्द माझ्या डोक्यात सतत चक्रावून येत होते. तितक्यात कोणीतरी थाप न मारता किंवा परवानगी न घेता माझ्या खोलीचा दरवाजा अचानक जोरात उघडला. मी दचकून दरवाजाकडे पाहिलं. समोर आत्याचा एकुलता एक मुलगा समीर उभा होता. त्याचं असं अचानक आणि न विचारता माझ्या खोलीत येणं मला अजिबात आवडलं नाही. मला लहानपणापासून त्याची वागणूक आणि त्याची नजर कधीच चांगली वाटायची नाही. समीरला कोणाच्या खाजगी आयुष्याची किंवा मर्यादेची अजिबात किंमत नव्हती. तो अगदी हक्काने माझ्या खोलीत असा चालत आला जणू काही ती त्याची स्वतःची खोली असावी. मी लगेच माझ्या खुर्चीतून उठून उभी राहिले आणि त्याच्याकडे रागाने पाहू लागले. पण त्याला माझ्या रागाची काय पर्वा असणार? तो खोलीत येताच अत्यंत वाईट नजरेनं मला वरपासून खालपर्यंत निरखून पाहू लागला. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र घमंड आणि उपरोधी हसू होतं, जे पाहून माझ्या अंगाचा थरकाप उडाला आणि मला प्रचंड राग आला. तो कुत्सितपणे हसत म्हणाला, अच्छा, तर आमच्या मॅडम कॉलेजात जातात होय? आम्ही पण जरा बघूया की कॉलेजात जाणाऱ्या मुली कशा असतात ते. त्याचं ते बोलणं ऐकून मला मनातून खूप वाईट वाटलं, पण मी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. तो तिथेच थांबला नाही, तर माझ्या खोलीत इकडे तिकडे बघत पुन्हा म्हणाला, अगं बाई, एवढं शिकून सवरून तरी शेवटी काय करणार आहेस? माझ्यासारखं काय तुला बाहेरगावी शिकायला पाठवणार आहेत का? शेवटी काहीही झालं तरी तुला चूल आणि मुलंच सांभाळायचं आहे. त्याच्या आवाजात माझा अपमान करण्याचा हेतू साफ दिसत होता.
तो मला कमी लेखण्याची एकही संधी सोडत नव्हता. मी खूप वेळ शांत राहून त्याची बडबड ऐकत होते, पण आता माझ्या सहनशक्तीचा अंत झाला होता. मी अत्यंत रागाने त्याच्याकडे पाहिलं आणि ठणकावून म्हटलं, मी शिकून काय करणार आहे आणि काय नाही याच्याशी तुला काहीही देणं घेणं नाही. आणि सगळ्यात आधी कोणाच्या खोलीत येताना परवानगी घ्यावी एवढी वागण्याची अक्कल शिकून घे. न विचारता असं कोणाच्याही खोलीत घुसणं चांगली गोष्ट नाही. माझंही असं सडेतोड उत्तर ऐकून समीरच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. कदाचित त्याला अशी अपेक्षा नसावी की मी त्याला इतक्या धैर्याने उलट उत्तर देईन, पण तरीही स्वतःचा अपमान लपवण्यासाठी तो पुन्हा खोचकपणे हसला आणि म्हणाला, बापरे, कॉलेजला काय जायला लागली, आता तर चांगली जीप चालायला शिकली आहेस की. मी पुढे न डगमगता त्याला ठामपणे सांगितलं, उत्तर देणं नाही समीर, मी स्वतःसाठी खंबीर उभं राहायला शिकले आहे. आणि आता तू माझ्या खोलीतून बाहेर जा, मला माझा अभ्यास करायचा आहे. माझं हे बोलणं ऐकून तो काही क्षणासाठी माझ्याकडे रागानं डोळे मोठे करून बघत राहिला, पण त्याचा जळफळाट झाला आणि तो म्हणाला, खूप घमेंट आली आहे ना ग तुला, तुझ्या या 2 पुस्तकांची. पण एक लक्षात ठेव, शेवटी तुला तेच करावं लागेल जे घरचे सांगतील. त्यावर मी देखील त्याला सडेतोड उत्तर दिलं, माझे आई बाबा माझ्या स्वप्नांची आणि माझा आदर करतात, त्यामुळे मला तुझ्या कोणत्याही फुकटच्या सल्ल्याची अजिबात गरज नाही. माझं हे उत्तर ऐकल्यावर तो रागाने लालबुंद झाला आणि पाय आपटत माझ्या खोलीतून बाहेर निघून गेला. पण तो गेल्यानंतरही माझा राग शांत होत नव्हता. मी काही वेळ तिथे स्तब्ध उभे राहिले आणि विचार करू लागले की एखादा माणूस इतका अहंकारी आणि उद्धट कसा असू शकतो. समीरला पाहून मला नेहमी असंच वाटायचं की शिक्षण म्हणजे फक्त मोठी पदवी घेणं नव्हे, तर शिक्षणामुळे माणसाचा चांगला व्यवहार आणि इतरांचा आदर करता आला पाहिजे. पण समीर मध्ये यातला एकही गुण नव्हता. नावाला तर तो बाहेरून खूप मोठं शिक्षण घेऊन आला होता आणि स्वतःला जगातला सगळ्यात हुशार माणूस समजत होता. पण खरं सांगायचं तर त्याला ना मुलींशी बोलण्याची तमीज होती, ना मोठ्यांचा आदर करण्याची पद्धत. तो नेहमी इतरांना कमी लेखायचा आणि स्वतःला सर्वश्रेष्ठ समजायचा. त्याला वाटायचं की बापाचा पैसा आणि परदेशातलं शिक्षण यामुळे तो इतरांपेक्षा श्रेष्ठ झाला आहे. पण माणसाला खरी इज्जत त्याच्या पैशाला नाही, तर त्याच्या चांगल्या वागण्याने मिळते, हे त्या मूर्खाला माहित नव्हतं. त्या दिवशी त्याचं ते टोमणं ऐकून माझी जिद्द आणखीनच वाढली. आता मला कोणत्याही परिस्थितीत माझं डॉक्टर बनण्याचं स्वप्न पूर्ण करायचं होतं, कारण मला समीरला आणि त्याच्यासारख्या संकुचित विचारसरणी असलेल्या लोकांना हे दाखवून द्यायचं होतं की मुली फक्त घर सांभाळण्यासाठी आणि चूलमूल करण्यासाठी जन्माला येत नाहीत. त्या जिद्दीला पेटल्या तर डॉक्टरही बनू शकतात, मोठे अधिकारीही बनू शकतात आणि स्वतःच्या कुटुंबाचं नाव पूर्ण समाजात रोशन करू शकतात. मी माझ्या डोळ्यातले अश्रू पुसले, मनातील भीती झटकून दिली आणि पुन्हा एकदा हातात पुस्तक घेतलं. मी मनाशी एक पक्का निश्चय केला, एक घट्ट शपथ घेतली की आता वाटेत कितीही मोठी संकट आली तरी मी माझ्या स्वप्नांपासून एक पाऊलही मागे हटणार नाही. आणि एक दिवस असा नक्की येईल जेव्हा आज जे लोक मला थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत तेच लोक माझ्या यशावर टाळ्या वाजवायला मजबूर होतील. मला डॉक्टर व्हायचं होतं आणि मला माझ्या कष्टांवर आणि देवावर पूर्ण विश्वास होता की मी माझं हे स्वप्न नक्कीच पूर्ण करेन. सगळं काही अगदी आनंदात आणि सुरळीत चाललं होतं, पण मला आणि आईला याची पुसटशीही कल्पना नव्हती की आमच्या हसत्या खेळत्या आयुष्यात लवकरच असं एक भयंकर वादळ येणार आहे जे आमची संपूर्ण दुनियाच बदलून टाकेल. एक दिवस बाबा काही महत्वाच्या कामासाठी दुसऱ्या शहरात गेले होते. खरं तर ही काही नवीन गोष्ट नव्हती, कारण त्यांच्या व्यवसायाच्या निमित्ताने त्यांना नेहमीच बाहेर गावी जावं लागायचं. जाताना त्यांनी नेहमीप्रमाणे माझ्या डोक्यावरून मायेने हात फिरवला आणि हसऱ्या चेहऱ्याने म्हणाले, मन लावून अभ्यास कर बाळा, माझी मुलगी एक दिवस खूप मोठी डॉक्टर होणार. मीही हसून त्यांना म्हटलं, तुम्ही अजिबात काळजी करू नका बाबा, मी तुमचं नाव नक्कीच काढेन. पण त्यावेळी मला कुठे माहित होतं की आमचं हे बोलणं शेवटचं ठरेल आणि मी माझ्या बाबांचा तो हसरा चेहरा शेवटचा पाहत आहे. हळूहळू संध्याकाळ होऊ लागली. मी माझ्या खोलीत बसून अभ्यास करत होते आणि आई माझ्या शेजारी बसून कपड्यांच्या घड्या घालत होती. आम्ही दोघी बाबांची वाट पाहत होतो, कारण त्यांनी सांगितलं होतं की ते संध्याकाळपर्यंत घरी परत येतील. तितक्यात
अचानक आईच्या फोनवर एका अनोळखी नंबरवरून फोन आला. सुरुवातीला आम्हाला वाटलं की कदाचित बाबांनी दुसऱ्या कोणाच्या नंबरवरून फोन केला असेल, म्हणून आईनं लगेच फोन उचलला. पण जसा आईने फोन कानाला लावला तसं तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. पलीकडून कोणीतरी अनोळखी माणूस अतिशय घाबरलेल्या आवाजात बोलत होता. तो सांगत होता की बाबांचा खूप मोठा अपघात झाला आहे आणि त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना तातडीनं सरकारी रुग्णालयात नेण्यात आले असून तुम्ही लोकांनी तिथे लवकरात लवकर पोचावे. हे ऐकताच आईच्या हातातून फोन धाडकन खाली पडला. तिचे पाय लटपटले आणि ती तिथे जमिनीवर कोसळून रडू लागली. तिचे ओठ थरथरत होते आणि डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. आईची ही अवस्था पाहून मी पूर्णपणे घाबरून गेले. मी धावत तिच्या पाशी गेले आणि सारखं विचारू लागले की काय झालं आई, कुणाचा फोन होता, बाबा काय म्हणाले. पण आई इतकी धक्क्यात होती की तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. शेवटी कशीबशी स्वतःला सावरत रडत रडत ती म्हणाली, मीरा, तुझ्या बाबांचा अपघात झालाय. आईच्या तोंडचे हे शब्द ऐकताच जणू माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझं डोकं पूर्णपणे सुन्न झालं. मला सुचत नव्हतं की मी काय करू, स्वतःला कसं सावरू हेच मला कळेनासं झालं होतं. पण त्यावेळी आईची अवस्था माझ्यापेक्षाही खूप जास्त वाईट होती. त्यामुळे मी कसा तरी भावना आवरल्या, स्वतःला मजबूत केलं आणि आईला धरून तातडीनं रुग्णालयाच्या दिशेने निघाले. रुग्णालयात जाईपर्यंत संपूर्ण रस्त्यात आई ढसढसा रडत होती आणि हात जोडून देवाकडे एकच प्रार्थना करत होती की देवा, माझ्या कुंकवाचं रक्षण कर, त्यांना काही होऊ देऊ नकोस. मी आतून पार तुटून गेले होते. माझाही धीर सुटत चालला होता. पण आईला धीर देण्यासाठी मी वरून मजबूत असल्याचं नाटक करत होते. आमच्या दोघींच्या डोळ्यातील पाणी थांबायचं नाव घेत नव्हतं आणि रुग्णालयाचा तो रस्ता संपत नव्हता. रस्त्यातला प्रत्येक मिनिट आम्हाला एका युगासारखा वाटत होता. शेवटी आम्ही एकदाच्या रुग्णालयात पोहोचलो आणि धावतच आत गेलो. तिथे काही लोक उभे होते, पण त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहूनच माझं काळीज धस्त झालं. मला आतून जाणीव झाली की काहीतरी खूप भयंकर घडलं आहे. तेवढ्यात एक डॉक्टर आमच्या जवळ आले आणि अत्यंत जड व दुःखी आवाजात म्हणाले, आम्हाला माफ करा, आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांचे हे शब्द कानावर पडताच जणू माझी संपूर्ण दुनिया तिथेच थांबली. माझ्या कानात कसलाच आवाज येईनासा झाला आणि डोळ्यांसमोर पार अंधार दाटून आला. आईने तर तिथंच मोठा हंबरडा फोडला. मला स्वतःवरचा ताबा ठेवता आला नाही. मी धावतच बाबांकडे गेले, पण खूप उशीर झाला होता. जे बाबा सकाळी हसतमुखातून घरातून बाहेर पडले होते ते आता आम्हाला सोडून या जगातून कायमचे निघून गेले होते. माझ्या या सत्यावर विश्वासच बसत नव्हता. मी बाबांचा थंड पडलेला हात माझ्या हातात घेतला आणि खूप रडले. मी सारखी त्यांना हक्का मारत होते, बाबा उठा ना, बघा तुमची मीरा आलीये, बोला ना बाबा माझ्याशी. पण ते आता माझं बोलणं ऐकण्यासाठी या जगात नव्हतेच. त्या क्षणी असं वाटलं की आमच्या सुखी संसारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आणि आम्ही दोघी मायले की पूर्णपणे उद्ध्वस्त झालो आहोत. काहीच वेळात ही बातमी सर्व नातेवाईकांपर्यंत पोहोचली. थोड्याच वेळात माझी मंगलात्या आणि तिच्या घरचे सगळे लोक रुग्णालयात पोहोचले. आत्याच्या चेहऱ्यावरही मी पहिल्यांदाच एवढं दुःख पाहिलं होतं. तिने रडत रडत आईला सावरण्याचा प्रयत्न केला, पण आई कोणातच ऐकण्याच्या किंवा समजण्याच्या स्थितीत नव्हती. ती फक्त बाबांचं नाव घेऊन एकसारखी रडत होती. दुसऱ्या दिवशी बाबांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. बाबांच्या चांगल्या आणि शांत स्वभावामुळे त्यांना शेवटचा निरोप द्यायला संपूर्ण शहर तिथं गोळा झालं होतं. प्रत्येक जण बाबांच्या चांगुलपणाच्या गोष्टी सांगून हळहळत होता, पण मला काहीच ऐकू येत नव्हतं. माझे डोळे फक्त बाबांच्या पार्थिवावर खिळे होते, जे आमच्यापासून कायमचे दूर चालले होते. अंत्यसंस्कार संपवून जेव्हा आम्ही घरी परतलो तेव्हा घराचा प्रत्येक कोपरा आम्हाला रडवत होता. घरातील प्रत्येक वस्तूत बाबांची आठवण सामावलेली होती. त्यांची ती रिकामी खुर्ची, त्यांचा तो हसरा चेहरा, त्यांचा तो प्रेमळ आवाज, सगळं काही माझ्या डोळ्यांसमोर सारखं येत होतं. पण आता ते आमच्यात नव्हते, हे विदारक सत्य समोर होतं. त्या रात्री मी आणि आई एकमेकींच्या गळ्यात पडून ढसढसा रडलो. आम्हा दोघींनाही ठाऊक होतं की आमच्या आयुष्यातला हसता खेळता आधार आता फिरवून घेतला गेला आहे आणि आमचं आयुष्य यापुढे कधीच पहिल्यासारखं राहणार नाही. आईने बाबांची सगळी मालमत्ता माझ्या नावावर केली होती, कारण मी त्यांची एकुलती एक मुलगी होते.
आईची इच्छा होती की भविष्यात मला कधीही पैशांची किंवा इतर कोणत्याही गोष्टीची अडचण येऊ नये. बाबांचं आणि आईचं एकच स्वप्न होतं की मी खूप शिकावं आणि एक कर्तबगार डॉक्टर व्हावं, जेणेकरून मी स्वतःच्या पायावर स्वाभिमानानं उभी राहू शकेन. पण बाबांच्या जाण्यानंतर त्या मोठ्या बंगल्यात राहणं आमच्यासाठी असह्य झालं होतं. त्या घराचा प्रत्येक कोपरा आम्हाला बाबांची आठवण करून द्यायचा. सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्यांची उणीव पावलं पावली भासायची. अनेकदा आई बाबांच्या फोटो समोर बसून तासन तास ढसढसा रडायची. मी बाहेरून स्वतःला खूप मजबूत दाखवण्याचा प्रयत्न करायचे, पण आतून मीही पूर्णपणे खचून गेले होते. मायलेकींची अवस्था पाहून शेवटी एक दिवस आईने एक मोठा निर्णय घेतला. ती म्हणाली, मीरा, आपण काही दिवस तुझ्या मंगल आत्याच्या घरी राहायला जाऊया. तिथे 4 माणसं सोबत असतील तर आपलाही जीव रमेल आणि तुलाही लोकांमध्ये राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येईल. मी आईचं म्हणणं मान्य केलं, कारण त्या परिस्थितीत मला आईला आणखी दुःखात ढकलायचं नव्हतं. काही दिवसातच आम्ही आमचं गरजेचं सामान घेतलं आणि आत्याच्या घरी राहायला गेलो. सुरुवातीची काही दिवस सगळेच खूप चांगले वागले. आत्या आमच्याशी खूप आपुलकी दाखवायची आणि सारखी म्हणायची, हे तुमचंच घर आहे, काळजी करू नका. आपण हळूहळू पाठीमागचं सत्य माझ्या समोर येऊ लागलं. आत्याचं वागणं माझ्याशी आणि आईशी अजिबात चांगलं नव्हतं. ती कधीही आमच्याशी प्रेमाने बोलत नसे. तिच्या चेहऱ्यावर नेहमी एक विचित्र राग आणि नापसंती असायची. आमचं तिथं राहणं तिला मनातून अजिबात आवडलं नव्हतं. हे तिच्या वागण्यातून स्पष्ट जाणवू लागलं होतं. मी सकाळी लवकर उठून अभ्यास करायला बसले तरी तिला त्रास व्हायचा. मी कॉलेजला जायला निघाले की तिच्या कपाळावर आठ्या पडायच्या. ती सतत लहान सहान गोष्टीवरून आम्हाला टोमणे मारायची. कधी म्हणायची, मुलींनी एवढं शिकून काय तीर मारायचं आहे, तर कधी म्हणायची, शेवटी लग्न करून दुसऱ्याच्याच घरी जायचं आहे ना, मग एवढा शिक्षणाचा आव कशासाठी. तिचे ते विषारी शब्द ऐकून मला खूप वाईट वाटायचं, पण आईच्या खातर मी सगळे गिळून गप्प राहायचे. आईलाही आत्याचा हा बदललेला स्वभाव समजत होता. पण वेळ आलीये, सगळं काही दिवसांनी नीट होईल असं म्हणून ती स्वतःची समजूत घालत होती. पण या सगळ्यानंतर एक असं सत्य होतं ज्याची कल्पना फार कमी लोकांना होती. बाबा जिवंत असताना आत्याच्या पत्नीने म्हणजे माझ्या काकांनी त्यांच्या व्यवसायासाठी बाबांकडून तब्बल 5 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. त्यावेळी बाबांनी बहिणीच्या सुखासाठी आणि नात्यावर विश्वास ठेवून ही मोठी रक्कम दिली होती. पण आता एवढी वर्ष उलटून गेली तरी आत्याच्या कुटुंबानं त्यातला 1 रुपयाही परत केला नव्हता. आईने कधी भावा बहिणीच्या नात्यात पैसा येऊ नये आणि आपल्या हक्काच्या आत्यावर तिचा गाढ विश्वास होता, म्हणून कधी पैशाचा तगादा लावला नव्हता. पण आत्याच्या मनात मात्र काहीतरी वेगळाच कट शिजत होता, ज्याची आम्हाला पुसटशीही कल्पना नव्हती. आई नेहमी मला समजवायची, मीरा, ती माझी सख्खी नणंद आहे ग. आज ना उद्या त्यांच्याकडे पैसे आले की ते स्वतःहून आपले परत करतील. त्यावेळी मलाही आईचं म्हणणं पटायचं आणि वाटायचं की आत्या कदाचित मनातून चांगली असेल. पण हळूहळू त्यांची खरी नियत माझ्या समोर येऊ लागली होती. मी रोज कॉलेजला जायचे आणि पूर्ण मनापासून अभ्यास करायचे, पण माझं कॉलेजला जाणं आत्याच्या डोळ्यात सतत खुपायचं. ती दररोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून मला टोकू लागली होती. कधी म्हणायची, एवढं शिकून काय कलेक्टर होणार आहेस का, तर कधी म्हणायची, मुलगी होऊन एवढं स्वातंत्र्य देणं बरं नाही, आता घरची कामं शिकायला घे. तिचं हे बोलणं ऐकून मी गप्प बसायचे, कारण मला माहित होतं की वाद घालून काही साध्य होणार नाही. पण आतल्या आत मला प्रचंड राग यायचा. मला पडलेला एकच प्रश्न छळायचा की लोक मुलींच्या स्वप्नांना इतकं क्षुल्लक का समजतात. एक दिवस तर अगदी हद्दच झाली. मी कॉलेजला जाण्यासाठी तयार होत होते, तेवढ्यात आत्या सर्वांसमोर मोठ्या आवाजात म्हणाली, मीरा, आता तुझं हे शिकण्याचं वय नाही, तर लग्न करून संसार थाटण्याचं वय आहे. तिचे ते शब्द ऐकून माझे पाय तिथेच थांबले. मी तिच्याकडे पाहिलं पण काहीच बोलले नाही. आईनं मात्र तिच्या या बोलण्याला कडक शब्दात विरोध केला आणि म्हणाली, माझी मीरा तिचं शिक्षण पूर्ण करणारच. पण आत्याने आईच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष केलं. त्या दिवशी मला पहिल्यांदा जाणीव झाली की आम्ही या घरात पाहुणे म्हणून नाही, तर एका लाचारीत जगत आहोत आणि ही लोक आमच्या हतबलतेचा गैरफायदा घेत आहेत. पण मी मनातल्या मनात एक घट्ट निश्चय केला होता की वाटेत कितीही अडचणी आल्या तरी मी मागे हटणार नाही. मी डॉक्टर बनवूनच दाखवेन, जेणेकरून मला आयुष्यात कधी कोणासमोर झुकावं लागणार नाही. पण येणाऱ्या काळात आत्या आणि तिच्या घरच्या क्रूर मानसिकता
आमच्या समोर किती भयंकर रूपात येणार आहे याची आम्हाला अजिबात कल्पना नव्हती. आमचं आयुष्य पुन्हा एकदा एका मोठ्या वादळात सापडणार होतं. माझं वैद्यकीय शिक्षण आता संपत आलं होतं आणि मी माझ्या स्वप्नांच्या अगदी जवळ पोहोचले होते. दिवस रात्र एक करून मी इथपर्यंतचा प्रवास केला होता. आता आईची इच्छा होती की मी पुढच्या उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जावं, जेणेकरून मी एक उत्तम डॉक्टर बनू शकेन. बाबांचंही हे स्वप्न होतं आणि आईला कोणत्याही परिस्थितीत ते पूर्ण करायचं होतं. पण या मोठ्या शिक्षणासाठी भरपूर पैशांची गरज होती. शेवटी आईने एक मोठा निर्णय घेतला. तिने आत्याला दिलेल्या त्या 5 कोटी रुपयांचा तगादा लावण्याचं ठरवलं, जे अनेक वर्षापूर्वी आत्याच्या पतीच्या व्यवसायासाठी उसने दिले होते. सुरुवातीला आईनं अतिशय प्रेमानं आत्याशी संवाद साधला आणि म्हणाली, मंगल, आता मीराच्या पुढच्या शिक्षणाची वेळ आली आहे. तिला परदेशात पाठवायचं आहे. त्यामुळे जर जमलं तर आमचे ते पैसे आता परत करा. पण आईचे हे बोलणं ऐकताच आत्याचे रंग बदलले. ती प्रत्येक वेळी नवीन बहाणे बनवू लागली. कधी म्हणायची व्यवसायात खूप मोठा तोटा झाला आहे, कधी म्हणायची पैसे बाजारात अडकले आहे, तर कधी म्हणायची अजून काही दिवस थांबा, व्यवस्था करते. आईचा अजूनही तिच्यावर विश्वास होता, त्यामुळे ती गप्प बसली. पण आत्याच्या मनात मात्र एक वेगळा डाव सुरू होता. पण आई प्रत्येक वेळी आत्याचं बोलणं खरं मानून गप्प बसायची. हळूहळू वेळ निघत चालला होता, पण आमचे पैसे परत मिळण्याची काही चिन्ह दिसत नव्हती. आता मलाही संशय येऊ लागला होता की आत्या आणि तिच्या घरच्यांची नियत खराब झाली आहे आणि त्यांना आमचे पैसे परत करायचेच नाही. एक दिवस संध्याकाळी आम्ही सगळे हॉलमध्ये एकत्र बसलो होतो. तितक्यात अचानक आत्याने एक असा प्रस्ताव मांडला ज्याने माझ्या संपूर्ण आयुष्याची दिशाच बदलून टाकली. आत्या आईकडे बघत अत्यंत गोड आवाजात म्हणाली, हे बघ वहिनी, मीरा मला माझ्या सख्या मुलीसारखी आहे. मी तिला कधीच परक मानलं नाही. तुला हिच्या पुढच्या शिक्षणासाठी हिला परदेशात पाठवायचं आहे ना? आपला समीर सुद्धा बाहेरूनच शिकून आला आहे. काही दिवसातच त्याची ही नोकरी परदेशात लागणार आहे. मग माझी एकच इच्छा आहे, जर मीराचं लग्न समीर सोबत झालं तर तो हिला स्वतः सोबत परदेशात घेऊन जाईल. तिथे गेल्यावर मीरा तिचं डॉक्टरकीचं पुढचं शिक्षणही पूर्ण करेल. यामुळे तुमचं डॉक्टर बनण्याचं स्वप्नही पूर्ण होईल आणि पोरीच्या लग्नाची काळजीही कायमची मिटेल. आत्याचं हे बोलणं ऐकून आई काही वेळ शांत बसली. तिने विचार केला आणि आत्याकडे पाहिलं. आईला त्या क्षणी हा प्रस्ताव खूप योग्य वाटला, कारण ती आपल्या नंदेवर आणि तिच्या कुटुंबावर डोळे झाकून विश्वास ठेवत होती. आईला वाटलं की तिची आत्या स्वतःच्या भाचीचं कधीच वाईट चिंतणार नाही. पण जेव्हा मी हे लग्न ठरल्याचं ऐकलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझं डोकं सुन्न झालं. मला समीर अजिबात आवडत नव्हता. त्याचा तो अहंकार, त्याची ती उद्धट वागणूक आणि मुलींसोबतचे त्याचे ते संकुचित विचार मला नेहमी खटकत होते. अशा माणसासोबत मी माझ्या संपूर्ण आयुष्याची कल्पनाही करू शकत नव्हते. मला त्या घरातून पळून जावंसं वाटत होतं. पण दुसरीकडे आईला मात्र वाटत होतं की हा निर्णय माझ्या भविष्यासाठी खूप चांगला ठरेल. त्यामुळे तिने आत्याला या लग्नासाठी होकार दिला. जेव्हा आईने मला या निर्णयाबद्दल सांगितलं तेव्हा मी आतून पूर्णपणे खचले. माझं सगळं स्वप्न चक्काचूर झाल्यासारखं वाटलं. मी आईला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. समीरचा स्वभाव कसा आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. पण आईच्या डोळ्यावर नात्याचा इतका आंधळा पापुर्दा होता की तिला आत्याच्या कुटुंबात काहीच वाईट दिसत नव्हतं. तिने माझा हात आपल्या हातात घेतला आणि डोळ्यात अश्रू आणून म्हणाली, बाळा, मी जो काही निर्णय घेत आहे तो फक्त आणि फक्त तुझ्या सुखासाठी घेत आहे. मी जे काही करत आहे ते फक्त आणि फक्त तुझ्या चांगल्या भविष्यासाठी करत आहे. मला खात्री आहे की लग्नानंतरही तू तुझं शिक्षण पूर्ण करू शकशील आणि तुझी सगळी स्वप्न साकार होतील. आईच्या डोळ्यातला तो अथांग विश्वास पाहून मी पुढे काहीच बोलू शकले नाही. मला माहित होतं की आईनं तिचं अख्खं आयुष्य माझ्यासाठी पणाला लावलं होतं आणि आता या वयात मला तिला आणखी कोणताही त्रास किंवा दुःख द्यायचं नव्हतं. म्हणूनच मी माझ्या मनातील सगळी वेदना, सगळी भीती काळजातच दाबून घेतली आणि फक्त आईच्या आनंदासाठी, तिच्या सुखासाठी या लग्नाला होकार दिला. काही दिवसातच लग्नाची धावपळ सुरू झाली. घरात पाहुणे रावळे येऊ लागले. नातेवाईक अभिनंदनाचा वर्षाव करू लागले आणि प्रत्येक जण या नात्याचं कौतुक करत होता. पण त्या गजबजलेल्या घरात कदाचित मी एकमेव अशी व्यक्ती होते जिच्या मनात आनंदाचा लवलेशही नव्हता. माझ्या चेहऱ्यावरचं हसू फक्त जागा दाखवण्यापुरतं होतं, कारण माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात भयंकर भीती ठाण मांडून बसली होती.
मला जाणीव होत होती की माझ्या आयुष्याचा सर्वात मोठा निर्णय स्वतःच्या इच्छेविरुद्ध होत आहे. पण तरीही मी स्वतःची समजूत घालत राहिले की कदाचित लग्नानंतर सगळं काही ठीक होईल, कदाचित समीर बदलेल, कदाचित आईचा विश्वास खरा ठरेल आणि माझं डॉक्टर बनण्याचं स्वप्नही पूर्ण होईल. शेवटी तो दिवस उजाडला ज्या दिवशी माझं आणि समीरचं लग्न लावून देण्यात आलं. लग्नाच्या अंगावरच्या शालूत नटून बसलेली मी बाहेरून अगदी शांत दिसत होते, पण माझ्या मनाचा गाभारा आतून अश्रूंनी वाहत होता. लग्नाचे सगळे विधी पार पडले आणि मी कायमची आईचं घर सोडून त्या सासरच्या घरात आले, जिथे काही दिवसापूर्वीपर्यंत मी फक्त एक पाहुणी म्हणून राहत होते. त्यावेळी मला आणि आईला अजिबात अंदाज नव्हता की ज्या नात्याला आई माझ्या सुखाचा मार्ग समजत होती, तेच नातं पुढे जाऊन माझ्या आयुष्याची सर्वात मोठी आणि क्रूर परीक्षा ठरणार आहे. मला समीर तर आधीपासूनच अजिबात आवडत नव्हता, पण केवळ माझ्या स्वप्नांसाठी आणि आईच्या चेहऱ्यावरच्या समाधानासाठी मी हे लग्न गळ्यात पाडून घेतलं होतं. मला वाटलं होतं की लग्नानंतर सासरचे लोक मला समजून घेतील आणि आत्याने जसं वचन दिलं होतं तसंच घडेल. मी माझं पुढचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण करू शकेन. पण लग्नानंतर काहीच दिवस उलटले असतील आणि मला तीव्रतेनं जाणीव झाली की माझ्यासोबत खूप मोठा दगाफटका झाला आहे. हळूहळू त्या घरातील प्रत्येकाचा खरा चेहरा माझ्या समोर येऊ लागला. सुरुवातीला काही दिवस त्यांनी सगळं अगदी सुखाचं असल्यासारखं दाखवलं, पण जशी माझ्या पुढच्या परीक्षेची वेळ जवळ आली आणि मी कॉलेजला जाण्याबद्दल, अभ्यासाच्या तयारीबद्दल बोलायला सुरुवात केली, तसा त्या घराचा नूर एका रात्रीत बदलला. एक दिवस मंगल आत्याने मला समोर उभं केलं आणि अतिशय कडक साफ शब्दात सांगितलं, मीरा, आता तुझं हे रोज रोजचं कॉलेजला जाणं कायमचं बंद होणार आहे. तिचे ते शब्द ऐकून मी सुन्न झाले. मी अत्यंत आश्चर्याने आणि आशेनं तिच्याकडे पाहत विचारलं, पण का आत्या, असं अचानक का सांगत आहात? तेव्हा तिने तोंड उचकून म्हटलं, कारण आता तू या घरची सून आहेस आणि आमच्या खानदानात सुनेनं रोज रोज असं बाहेर कॉलेजमध्ये जाणं समाजात चांगलं मानलं जात नाही. आत्याचे ते शब्द ऐकून मला असं वाटलं जसं कोणीतरी माझ्या डोळ्यांसमोर माझं सगळं स्वप्न एका झटक्यात चक्काचूर करून टाकलं आहे. मी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. आत्या, माझं वैद्यकीय शिक्षण आता पूर्ण होत आलंय, फक्त काही शेवटच्या परीक्षा बाकी आहेत, मला एवढं तरी करू द्या. पण त्यांनी माझं एकही ऐकलं नाही. उलट आत्याचे पती म्हणजे माझे काकाही तिच्या सुरात सूर मिळवत म्हणाले, आता घरातल्या आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळायला शिक. खूप झाली तुझी शिकण्याची हौस. मला काही समजत नव्हतं की जे लोक लग्नापूर्वी सांगत होते की मी परदेशात जाऊन माझं पुढचं शिक्षण पूर्ण करू शकते, तेच लोक आज मला कॉलेजची पायरी सुद्धा चढू देत नव्हते. मी दिवस रात्र मानसिक तणावाखाली राहू लागले. माझ्या परीक्षा अगदी तोंडावर आल्या होत्या, पण मला शांतपणे पुस्तक हातात घेऊन वाचण्याचीही मुभा नव्हती. कधी मुद्दाम घरातली मोठी कामं अंगावर टाकली जायची, तर कधी जाणून बुजून घरात असं कटकटीचं वातावरण तयार केलं जायचं की मला अभ्यास करणं अशक्य व्हायचं. मला आता स्पष्ट जाणू लागलं होतं की हे लोक मला जाणीवपूर्वक रोखत आहेत. त्यांना एकच मोठी भीती होती की जर मी शिकून स्वतःच्या पायावर उभी राहिले तर त्यांची चाल कधीच यशस्वी होणार नाही. मला आधीपासून माहित होतं की त्यांची नजर आमच्या संपत्तीवर आणि पैशावर आहे, पण आता मला हेही समजलं की त्यांना माझ्या शिक्षणाची सगळ्यात जास्त भीती वाटते, कारण शिकलेली मुलगी आपले हक्क आणि अधिकार चांगल्या प्रकारे ओळखते आणि नेमकी हीच गोष्ट त्यांना सर्वात जास्त हलवून टाकत होती. मी स्वतःच्या सासरच्या घरात एखाद्या कैद्यासारखी जगू लागले होते. माझ्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जायची. मी कुठे जाते, कोणाशी बोलते, काय करते, यावर 100 प्रश्न उपस्थित केले जायचे. आणि या छळाच्या दरम्यान मला समीर बद्दल असे एक भयंकर सत्य समजलं, ज्याने माझ्या पायाखालची जमीन सरकली. एक दिवस घरातल्या काही लोकांचं बोलणं माझ्या कानावर पडलं आणि मला समजलं की समीर अमेरिकेहून आपलं शिक्षण मानाने पूर्ण करून परत आलेला नव्हता, तर त्याला तिथल्या विद्यापीठातून हाकलून देण्यात आलं होतं. त्याने कॉलेजमधील एका मुलीशी अत्यंत गैरवर्तन केलं होतं, ज्याच्या विरोधात तिथे गंभीर तक्रार नोंदवण्यात आली होती. ही गोष्ट कुटुंबाबाहेर कोणालाच माहित नव्हती, कारण आत्या आणि काकांनी पैशांचा आणि आपल्या ओळखीचा वापर करून ती बातमी दाबून टाकली होती. म्हणूनच ते समाजात नेहमी त्यांच्या परदेशातील शिक्षणाचा खोटा बडेजाव मिरवत होते. इतकंच नाही तर मला हेही समजलं की परदेशात राहताना त्याला खूप वाईट व्यसन लागलं होतं.
तो दारूच्या आणि अंमली पदार्थांच्या आहारी गेला होता. रात्रभर मित्रांसोबत उनाडक्या करायचा आणि त्याला कोणाचाही आदर करण्याची तमीज नव्हती. वरून पाहताना तो सुशिक्षित आणि आधुनिक विचारांचा वाटायचा, पण त्याची मानसिकता आणि कृत्य अत्यंत खालच्या पातळीची होती. तो माझ्याशी नेहमीच अत्यंत उद्धटपणे आणि क्रूरतेने वागायचा. माझ्या बोलण्याला, माझ्या अस्तित्वाला त्याच्या नजरेत काडीचीही किंमत नव्हती. तो माझ्याकडे एक पत्नी म्हणून नाही, तर फक्त एक वस्तू म्हणून पाहत राहायचा. हे सगळं सत्य समोर आल्यानंतर माझ्या मनात समीर बद्दल उरलेली थोडीफार इज्जतही पूर्णपणे संपून गेली. पण एक प्रश्न माझ्या मनाला सतत सतावत होता. जर त्याचं माझ्यावर प्रेम नव्हतं, जर त्याला माझ्या शिक्षणाशी किंवा माझ्याशी काहीच देणं घेणं नव्हतं, तर मग त्याने माझ्याशी लग्न का केलं होतं? या सगळ्या मागे त्याचा आणि आत्याचा नेमका काय हेतू होता? मी जितका विचार करायचे तितकीच या चक्रव्यूहात अधिकच अडकत चालले होते. कधी कधी रात्रीच्या वेळी एकटं झोपलेलं असताना माझ्या मनात यायचं की या लग्नाप्रमाणे नक्कीच काहीतरी खूप मोठं कारस्थान दडलं आहे. आत्या आणि समीर दोघंही माझ्यापासून काहीतरी भयंकर लपवत आहेत. मी रोज मानसिक दृष्ट्या खचत चालले होते. आई सुद्धा आता पहिल्यासारखी आनंदी दिसत नव्हती. ज्या लोकांवर तिने जीवापाड विश्वास ठेवला, तेच लोक आज आपल्या पाठीत खंजीर खुपसत आहेत याची जाणीव आता आईलाही हळूहळू होऊ लागली होती. पण आमच्याकडे त्यांना जाब विचारण्यासाठी कोणताही पक्का पुरावा नव्हता. मी फक्त एवढंच जाणत होते की माझं आयुष्य मी विचार केला होता तसं राहिलं नव्हतं. पण आता खूप झालं होतं. आता मी आणखी शांत बसू शकत नव्हते. माझ्या वैद्यकीय शिक्षणाच्या अंतिम परीक्षा अगदी तोंडावर आल्या होत्या आणि मी कोणत्याही परिस्थितीत त्या सोडणार नव्हते. त्या परीक्षांसाठी मी आयुष्याची अनेक वर्ष घाम गाळला होता. रात्रभर जागून अभ्यास केला होता आणि माझ्या स्वप्नांसाठी खूप मोठं काही सहन केलं होतं. आता जेव्हा माझं ध्येय माझ्या इतक्या जवळ होतं, तेव्हा माझ्या स्वप्नांचा दरोडा टाकण्याचा हक्क मी या जगात कोणालाच देणार नव्हते. काही दिवसापासून मी आईशी बोलण्याचा प्रयत्न करत होते, पण ती काही कामासाठी शहराबाहेर गेली होती आणि तिच्याशी नीट संपर्क होऊ शकत नव्हता. मी या घरात पूर्णपणे एकटी पडले होते. काय करावं हे मला सुचत नव्हतं. तितक्यात माझ्या मनात एक विचार आला. मी ओळखत होते की समीर अत्यंत उद्धट आणि निष्ठुर माणूस आहे. त्याच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवणं मूर्खपणाचं आहे. पण तरीही वाटलं की कदाचित एकदा शांतपणे समजावून सांगितलं तर त्याला माझी बाजू पटेल. शेवटी लग्नाआधी आत्याने आणि त्याने स्वतःच सांगितलं होतं ना की लग्नानंतर मी माझं शिक्षण पूर्ण करू शकते. म्हणूनच मी ठरवलं की त्यांच्याशी एकदा शेवटचं बोलून बघणार. त्या रात्री समीर जेव्हा घरात आला तेव्हा मी खूप वेळ खोलीत त्याची वाट पाहत होते. माझं काळीच भीतीनं जोरात धडधडत होतं, कारण मला माहित होतं की हे बोलणं सोपं नसणार आहे. तो खोलीत येतात मी सगळा धीर एकवटला आणि त्याला म्हणाले, समीर, माझ्या अंतिम परीक्षा आता सुरू होत आहेत. मला कोणत्याही परिस्थितीत या परीक्षा द्यायच्या आहेत. माझं सगळं शिक्षण पूर्ण झालंय. फक्त हा शेवटचा टप्पा बाकी आहे. त्यानंतर आपण बसून पुढे काय करायचं ते ठरवूया. माझं बोलणं ऐकताच समीर अमानुषासारखा मोठ्याने हसला. त्याच्या त्या हसण्यात एवढा उघड अपमान आणि अहंकार साफ दिसत होता. तो माझ्याकडे रोखून पाहत म्हणाला, तुझं डोकं जागेवर आहे का ग? आता तू या घरातून एक पाऊलही बाहेर टाकू शकत नाहीस. तुला याच घरात राहायचं आहे आणि तुझी हीच जागा आहे, हे नीट लक्षात ठेव. त्याचे हे शब्द ऐकून जसं कोणीतरी माझ्या छातीवर जड दगड ठेवला. माझ्या डोळ्यात टिप आली, पण मी स्वतःला सावरत म्हणाले, समीर, तू हे काय बोलतोयस? लग्नाआधी तुम्ही लोकांनी स्वतः सांगितलं होतं ना की मी माझं शिक्षण पूर्ण करू शकते. मग आता तू आणि आत्या माझ्याशी असं का वागत आहात? माझा हा प्रश्न ऐकून त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर आणि कुत्सित हसू आलं. तो म्हणाला, कारण माझी अजिबात इच्छा नाहीये की तू पुढे शिकावंस. आणि खरं सांगू तर मला तू शिकलेली कधीच आवडत नव्हतं. तू याच घरात राहणार, घरची सगळी कामं करणार आणि तसंही मुलींनी जास्त शिकवून काय दिवे लावायचे असतात. तुला वाटतंय का तू शिकून खूप मोठी डॉक्टर बनशील? तर हा तुझा निव्वळ भ्रम आहे. असं कधीच होणार नाही. त्याचे ते शब्द माझ्या काळजाला कापून टाकत होते. पण तो तिथेच थांबला नाही. तो पुढे गरळ ओकत म्हणाला, तुझ्याकडे आधीच एवढा मोठा बंगला आहे, एवढा पैसा आहे. मग तुला नोकरी आणि शिक्षणाची काय गरज आहे? गुपचूप घरात राहा आणि जे सांगितलं जाईल तेवढंच करत जा. बस झालं. त्याचं हे बोलणं ऐकल्यावर माझ्या मनात अनेक दिवसापासून दाबून ठेवलेला संताप आणि वेदना एकदम बाहेर आल्या.
मी थरथरत्या पण करारी आवाजात विचारलं, म्हणजे लग्नाआधी तुम्ही जे काही बोललात ते सगळं खोटं होतं? फक्त मला या घरात आणण्यासाठी आमच्याशी इतकं मोठे खोटे वायदे केले गेले होते? त्या नराधमाने जराही न लाज बाळगता थेट उत्तर दिलं, जर तुला खरंच ऐकायचं असेल तर ऐक. आम्हाला चांगलं माहित होतं की जर आम्ही तुझ्या शिक्षणावर आधीच बंदी घातली असती तर तू या लग्नाला कधीच तयार झाली नसतीस. म्हणूनच जे बोलायचं होतं ते आम्ही बोललो आणि तुला जाळ्यात ओढलं. आता तू या घरची सून आहेस आणि तुला तेच करावं लागेल जे आम्ही सांगू. त्याची हे शब्द ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझ्या डोळ्यांसमोरून अंधाराचे पडदे दूर झाले. मला पहिल्यांदा अगदी स्पष्टपणे समजलं होतं की हे लग्न कोणत्याही प्रेमापोटी किंवा नात्यासाठी झालं नव्हतं, तर हा आमच्या अगत्येचा फायदा घेण्यासाठी रचलेला एक अतिशय क्रूर आणि पूर्वनियोजित कट होता. मी रडत रडत अत्यंत केविलवाणे आवाजात म्हणाले, समीर, तुम्ही लोक एखाद्याच्या स्वप्नाचा असा गळा कसा घोटू शकता? मी काय बिघडवलंय तुमचं? पण माझ्या त्या अथांग वेदनेचा, माझ्या अश्रूंचा त्याच्यावर काडीचाही फरक पडत नव्हता. तो अत्यंत निष्ठुरपणे म्हणाला, स्वप्नांनी काही पोट भरत नाही आणि स्वप्नांनी घर चालत नाहीत. हे जितक्या लवकर समजून घेशील तितकं तुझ्यासाठी चांगलं आहे. मी त्याच्याकडे पाहत राहिले. मला विश्वास बसत नव्हता की एखादा माणूस इतका निर्दयी, इतका क्रूर कसा असू शकतो. त्या रात्री मी माझ्या खोलीत खूप रडले. मला असं वाटत होतं की माझी संपूर्ण दुनिया उद्ध्वस्त झाली आहे. मी एका भयंकर अंधाऱ्या विहिरीत ढकलली गेली आहे. पण रडता रडता अचानक माझ्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली. ती होती हिम्मत. माझ्या आतल्या स्वाभिमानाने उचल खाल्ली. मला जाणीव झाली की जर मी आज हार मानली तर मी आयुष्यातून कायमची संपून जाईन. मी माझे डोळे पुसले, मनातील लाचारी झटकून दिली आणि एक अत्यंत ठाम, कठोर निर्णय घेतला. काहीतरी झालं तरी मी माझी ही अंतिम परीक्षा देणार, म्हणजे देणारच. कोणाच्या उद्धटपणामुळे आणि अहंकारामुळे मी माझ्या इतक्या वर्षाच्या स्वप्नांना कधीच मरू देणार नाही. जर मला माझ्या हक्कासाठी, माझ्या अस्तित्वासाठी लढावं लागलं तर मी लढेन. कारण आता हा प्रश्न फक्त एका परीक्षेचा नव्हता, तर हा माझ्या संपूर्ण आयुष्याचा आणि स्वाभिमानाचा प्रश्न होता. मी स्वतःशी प्रतिज्ञा केली की आता मी आणखीन छळ सहन करणार नाही. जर मी आज गप्प राहिले तर माझ्या या स्वप्नांपासून मी कायमची दूर ढकलली जाईन. म्हणूनच मी निश्चय केला की आज रात्री जेव्हा सगळं घर गाठ झोपेत असेल तेव्हा मी या नरकासम सासरच्या घरातून पळून जाईन. वाटेत कितीही मोठी संकट आली, कितीही अडचणी आल्या तर मी त्यांना तोंड देईन, पण कोणत्याही परिस्थितीत माझी परीक्षा पूर्ण करेन. मध्यरात्र झाली होती. संपूर्ण घर गाठ झोपेत होतं आणि चहूबाजूला भयान शांतता पसरली होती. मी अत्यंत सावधतेने अंथरुणावर उठले. माझं काळीज भीतीनं जोरजोरात धडधडत होतं. हात पाय थरथरत होते. पण माझ्या मनात एकच निश्चय होता की मला कसंही करून या नरकातून बाहेर पडायचं आहे. मी अगदी हळुवारपणे खोलीचा दरवाजा उघडला आणि कसलाही आवाज न करता बाहेर आले. हळू पावलं टाकत मी अंगण पार केलं, मुख्य दरवाजा गाठला आणि अलगद घराबाहेर पडले. जशी मी बाहेर पडले तसं मला वाटलं जणू अनेक दिवसानंतर मी मोकळ्या हवेत श्वास घेत आहे. पण माझ्याकडे तिथे क्षणभरही थांबायला वेळ नव्हता. मी झपाझप पावलं टाकत मुख्य रस्त्याच्या दिशेनं पळू लागले. काही अंतर गेल्यावर मी एकदा मागे वळून पाहिलं आणि माझ्या पायांचा वेग आणखी वाढवला. पण कदाचित नशीब अजूनही माझी परीक्षा घेत होतं. मला माहित नाही कसं, पण मी घरातून पळाल्याची खबर समीर आणि आत्याला लागली होती. काहीच वेळात मला पाठीमागून माणसाच्या ओरडण्याचे आणि धावण्याचे आवाज येऊ लागले. मी समजून चुकले की ते लोक माझाच पाठलाग करत आहेत. हे लक्षात येताच माझी भीती 100 पटीनं वाढली. मध्यरात्रीची वेळ, रस्ता पूर्णपणे ओसंडून गेलेला आणि सगळीकडे दाट अंधार. मी माझी सगळी ताकद पणाला लावून पळत होते. माझा श्वास फुलला होता. छातीची धडधड इतकी वाढली होती की मला स्वतःच्याच हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते. भीतीमुळे माझे पाय लटपटत होते. पण मी थांबणं शक्य नव्हतं, कारण मला माहित होतं जर आज त्यांनी मला पकडलं तर ते मला जिवंत सोडणार नाहीत आणि पुन्हा कधीच या पिंजऱ्यातून बाहेर पडण्याची संधी मला मिळणार नाही. मी देवाचा धावा करत पळत सुटले. तेवढ्यात मला दूरवर एक बस स्टॉप दिसला. त्याला पाहून माझ्या जीवात जीव आला. मी जीवाच्या आकांताने तिथपर्यंत पोहोचले, पण पाठीमागून येणारे आवाज अजूनही जवळ येत असल्याचा भास मला झाला.
मी घाबरून इकडे तिकडे पाहू लागले. तिथेच बस स्टॉपच्या बाजूला एक साधू बाबांची छोटीशी पडकी झोपडी दिसली. कोणताच विचार न करता मी थेट त्या झोपडीत शिरले आणि एका अंधाऱ्या कोपऱ्यात लपून बसले. माझं हृदय इतक्या जोरात धडधडत होतं की बाहेर उभा असलेल्या माणसालाही त्याचा आवाज ऐकू जाईल की काय अशी भीती मला वाटत होती. मी दोन्ही हात जोडून देवाला आळवणी करत होते. देवा, आजच्या रात्री मला या नराधमांपासून वाचव. तो प्रत्येक सेकंद माझ्यासाठी एका युगासारखा वाटत होता. काही मिनिटातच बाहेरची हालचाल शांत झाली. कसलाच आवाज येईनासा झाला. कदाचित ते लोक मला शोधत दुसऱ्या दिशेला निघून गेले असावेत. हे समजल्यावर मी सुटकेचा दीर्घ श्वास घेतला. मी स्वतःला सावरत होते. तितक्यात अचानक बाहेर एक गाडी येऊन थांबल्याचा मोठा आवाज झाला. मी पुन्हा प्रचंड घाबरले. मनात आलं की समीर आणि आत्याचे लोक तर आले नाहीत ना. मी धीर करून झोपडीच्या फटीतून बाहेर डोकावून पाहिलं. तिथे एक कार उभी होती आणि त्या गाडीपाशी एक महिला एकटीच उभी राहून आपली गाडी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत होती. कदाचित तिची गाडी वाटेत खराब झाली असावी. मी काही वेळ तशीच पाहत राहिले. मग मला जाणीव झाली की या भयान रात्री ही अनोळखी महिलाच माझी शेवटची आशा आहे. मी तात्काळ झोपडी बाहेर आले आणि तिच्या जवळ गेले. माझी अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. केस विस्कटलेले, डोळे रडून रडून लाल झालेले आणि भीतीने चेहऱ्याचा रंग उडालेला. मी थरथरत्या आवाजात तिला म्हणाले, मॅडम प्लीज प्लीज माझी मदत करा. मला कसंही करून शहरात पोचवा. तुमचा हा उपकार मी जन्मात विसरणार नाही. त्या महिलेनं माझ्याकडे निरखून पाहिलं. माझी ती घाबरलेली अवस्था पाहून ती लगेच समजली की मी कोणत्या तरी मोठ्या संकटात आहे. तिने जास्त प्रश्न न विचारता तात्काळ कारचा दरवाजा उघडला आणि मला आत बसायला सांगितलं. ती अत्यंत मायेनं म्हणाली, घाबरू नकोस, आधी आत ये आणि हे पाणी पी. मी थरथरत्या हाताने पाण्याच्या बाटलीचं झाकण उघडलं आणि घटाघट पाणी प्यायले. पाणी प्यायल्यावर मला थोडा धीर आला आणि माझा श्वास पूर्ववत झाला. ती महिला स्वभावाने खूप शांत आणि समजूतदार वाटत होती. ती माझ्या पाठीवरून हात फिरवत म्हणाली, काळजी करू नकोस, आता तू सुरक्षित आहेस. मी आहे ना तुझ्या सोबत. अनेक दिवसानंतर कुणीतरी माझ्याशी इतक्या मायेनं आणि आपुलकीने बोललं होतं. ते ऐकून माझ्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. थोड्याच वेळात तिने गाडीतील बिघाड दुरुस्त केला आणि ती ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसली. तिने गाडी सुरू केली आणि आम्ही शहराच्या दिशेने निघालो. मी शांतपणे तिच्याकडे पाहत होते आणि मनातल्या मनात त्या परमेश्वराचे लाख लाख आभार मानत होते की त्याने माझ्या मदतीसाठी या माऊलीला देवदूतासारखं पाठवलं. गाडी रस्त्यावरून धावत होती. तितक्यात त्यांनी अत्यंत आपुलकीने हसून माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं, बाळा, आता मला सांगशील का नक्की काय घडलंय तुझ्यासोबत आणि या मध्यरात्री तू या अवस्थेत इथे एकटी काय करत आहेस? त्यांच्या त्या मायेच्या स्वभावामुळे माझं मन हलकं झालं. मी रडत रडत त्यांना माझी संपूर्ण कहाणी सांगितली. मी त्यांना सांगितलं की कशा प्रकारे माझ्या मंगलात्याने पैशाच्या आणि संपत्तीच्या हव्यासापोटी तिच्या मुलाशी म्हणजेच समीरशी माझं लग्न लावून दिलं. लग्नाच्या आधी त्यांनी आम्हा मायलेकींना किती मोठ्या खोट्या अनाभाका घेतल्या होत्या आणि लग्नानंतर कशा प्रकारे त्यांनी माझं शिक्षण हिरावून घेण्याचा क्रूर प्रयत्न केला. हे सगळं मी त्यांना एका दमात सांगून टाकलं. समोर किती अहंकारी, व्यसनी आणि उद्धट माणूस आहे. त्याला मुलींचा आदर करण्याची साधी अक्कलही नाही आणि तो स्त्रियांना नेहमी पायाची दासी समजतो. हे सांगताना माझा कंठ दाटून आला होता. मी हुंदके देत म्हणाले, मॅडम, मला फक्त आणि फक्त एक डॉक्टर बनून लोकांची सेवा करायची होती. पण त्या नराधमांनी माझ्या स्वप्नांना माझ्या सासरच्या घरात कैद करून टाकलं होतं. माझं हे बोलणं ती महिला अत्यंत लक्षपूर्वक आणि शांतपणे ऐकत होती. त्यांच्या डोळ्यात माझ्यासाठी केवळ दया नव्हती तर एक वेगळाच करारीपणा आणि धीर देणारा एक आत्मविश्वास होता. त्यांनी मला पूर्णपणे मन मोकळं करून दिलं. मग अत्यंत मायेनं माझा थरथरणारा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाल्या, मीरा, आता अजिबात घाबरू नकोस. तू आता पूर्णपणे सुरक्षित आहेस आणि तुला यापुढे जगातल्या कोणत्याही माणसाला घाबरण्याची गरज नाही. अनेक दिवसांच्या छळानंतर कोणीतरी माझी वेदना इतक्या जवळून समजून घेतली होती. हे पाहून माझ्या डोळ्यातून कृतज्ञतेचे अश्रू वाहू लागले. त्यांनी पुन्हा एकदा मला पाणी दिलं आणि शांत व्हायला सांगितलं. जेव्हा मी थोडी सावरले तेव्हा त्यांनी मंद हसून मला विचारलं, मीरा, मला सांग, तुझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न काय आहे? मी एका क्षणाचाही विचार न करता तात्काळ उत्तर दिलं,
मॅडम मला डॉक्टर व्हायचं आहे आणि आता वाटतं काहीही झालं, कोणीही आडवं आलं तरी मी माझं हे स्वप्न अर्धवट सोडणार नाही. माझं हे उत्तर ऐकल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर एक अभिमानास्पद हसू उमटलं. मग त्यांनी स्वतःची ओळख करून देत सांगितलं, माझं नाव रुबीना आहे आणि मीरा, मी सुद्धा एक डॉक्टरच आहे. त्यांनी पुढे सांगितलं की गेल्या अनेक वर्षापासून परदेशात स्थायिक आहे आणि तिथेच एका मोठ्या रुग्णालयात कार्यरत आहेत. काही महत्वाच्या वैद्यकीय कामासाठी त्या भारतात आल्या होत्या आणि काही दिवसातच त्या पुन्हा परदेशात परतणार होत्या. शहरात पोहोचेपर्यंत संपूर्ण रस्त्यात आम्ही दोघी खूप गप्पा मारत होतो. अनेक महिन्यानंतर मला पहिल्यांदा असं वाटत होतं की कोणीतरी माझ्या अस्तित्वाची आणि माझ्या विचारांची किंमत करताय, माझं बोलणं मनापासून ऐकतंय. काही वेळातच आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो. त्यांचं घर खूप सुंदर आणि शांत होतं, पण त्या घरापेक्षाही कितीतरी पटीनं सुंदर आणि विशाल डॉक्टर रुबीना यांचा स्वभाव होता, ज्यांनी एका अनोळखी मुलीला या भयान रात्री आपल्या घरात हक्काचा आसरा दिला होता. डॉक्टर रुबीना यांनी मला त्यांच्या घरात अशी जागा दिली जणू मी कोणी पाहुणी नसून त्यांच्याच कुटुंबाचा एक अविभाज्य भाग आहे. पुढचे काही दिवस त्यांनी माझी खूप काळजी घेतली. माझी तब्येत आणि माझं मन दोन्ही सासरच्या त्या छळामुळे पूर्णपणे खचून गेलं होतं, पण त्यांनी मला पुन्हा एकदा पाय रोवून खंबीरपणे उभं राहायला शिकवलं. त्या मला नेहमी सांगायच्या, मीरा, जर तुझ्या मनात जिद्द, कष्ट करण्याची तयारी आणि हिंमत असेल तर या जगातील कोणतीही ताकद तुला यशस्वी बनण्यापासून रोखू शकत नाही. त्यांचे हे विचार माझ्या मनात घर करून गेले. काही दिवसानंतर त्यांनी मला एक असा प्रश्न विचारला ज्याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. त्यांनी विचारलं, मीरा, तू माझ्यासोबत परदेशात येऊन तुझं वैद्यकीय शिक्षण पूर्ण करायला तयार आहेस का? ते ऐकून माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. मला असं वाटलं जणू परमेश्वरानं माझ्या आयुष्यातील सगळा अंधार दूर करण्यासाठी रुबीना दीदींना पाठवलं आहे. मी एका क्षणाचाही विचार न करता लगेच होकार दिला. त्यानंतर आवश्यक असणारी सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मी रुबीना दीदींसोबत परदेशात गेले. तिथे गेल्यावर मी माझ्या वैद्यकीय शिक्षणाचा पुढचा प्रवास सुरू केला. अर्थात सुरुवातीचे दिवस अजिबात सोपे नव्हते. नवीन देश, नवीन वातावरण, तिथली भाषा आणि अभ्यासाची नवनवीन आव्हानं. पण या सगळ्या प्रवासात माझ्यासोबत रुबीना दीदी खंबीरपणे उभ्या होत्या. त्या प्रत्येक पावलावर माझा आत्मविश्वास वाढवायच्या. जेव्हा कधी मी अभ्यासाने थकून जायचे तेव्हा त्या मला धीर द्यायच्या. जेव्हा कधी माझं मन निराश व्हायचं तेव्हा त्या मला माझ्या बाबांच्या स्वप्नांची आठवण करून द्यायच्या. मी रात्रभर जागून प्रचंड मेहनत घेतली आणि स्वतःशी एक पक्का निश्चय केला की रुबीना दीदींनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी कधीच तुटू देणार नाही. हळूहळू वर्ष सरत गेली आणि माझ्या कष्टाचं चीज झालं. अखेर तो सुवर्ण क्षण उजाडला ज्या दिवशी मी माझं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं आणि अधिकृतपणे एक डॉक्टर बनले. ज्या दिवशी मी पहिल्यांदा डॉक्टरांचा तो पांढरा शुभ्र कोट अंगावर चढवला आणि गळ्यात स्टेथोस्कोप घातला, त्या दिवशी माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. मला माझ्या बाबांची तीव्रतेनं आठवण येत होती. बाबा, आज तुमचं ते अपूर्ण स्वप्न तुमच्या या मुलीनं पूर्ण केलं होतं आणि ते सगळं केवळ माझ्या एकटीच्या कष्टामुळे शक्य झालं नव्हतं, तर त्यामागे रुबीना दीदींची साथ आणि त्यांनी माझ्यावर ठेवलेला आंधळा विश्वास होता. जर त्या काळ्या कुट्ट रात्री दीदी मला रस्त्यात भेटल्या नसत्या तर कदाचित मी आज सासरच्या त्या तुरुंगात कैद राहून स्वतःच्या नशिबाला दोष देत रडत बसले असते. पुढच्या काही वर्षात मी तिथेच एक नामांकित आणि यशस्वी डॉक्टर म्हणून नावारूपायला आले. आता समाजात मला एक वेगळाच आदर मिळत होता. माझी ओळख आता कोणतीही हतबल मुलगी किंवा सासरची सून म्हणून नव्हती, तर माझी ओळख माझ्या स्वतःच्या कष्टांवर आणि कर्तृत्वावर निर्माण झाली होती. पण माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद मिळणं अजून बाकी होतं. मी परदेशात आल्यापासून अनेकदा आईशी फोनवर बोलायचे आणि तिला नेहमी सांगायचे की आई, मी तुला लवकरच माझ्याकडे बोलावून घेईन. मी माझ्या शब्दाला जागले. मी तिथे स्थिर स्थावर झाल्यावर आईचे सगळे आवश्यक कागदपत्र गोळा केले, तिचा पासपोर्ट आणि व्हिसा तयार करून घेतला आणि अखेर तिला परदेशात माझ्या पाशी बोलावून घेतलं. ज्या दिवशी आई विमानातून उतरून माझ्या समोर आली आणि तिने मला एका डॉक्टरांच्या पांढऱ्या कोट मध्ये पाहिलं तेव्हा तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू थांबत नव्हते. तिने धावत येऊन मला घट्ट कवेत घेतलं आणि ती खूप वेळ हुंदके देऊन रडत राहिली. ती माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवत वारंवार एकच गोष्ट म्हणत होती, मीरा, आज जर तुझे बाबा जिवंत असते आणि त्यांनी तुला या रूपात पाहिलं असतं तर त्यांची छाती अभिमानाने किती फुगली असती ग.
मी सुद्धा आईला काळजाशी धरून ठेवलं होतं, कारण मला माहित होतं की आईच्या त्या मायेच्या आशीर्वादाशिवाय आणि तिने घेतलेल्या कष्टांशिवाय मी आज आयुष्याच्या या शिखरावर कधीच पोहोचू शकले नसते. आईनं माझ्या डोक्यावरून मायेचा हात फिरवला आणि मला खूप सारा आशीर्वाद दिला. त्या दिवशी मला जाणीव झाली की माझ्या आयुष्यातील आजवरच्या सगळ्या अपूर्ण राहिलेल्या सुखांची पोकळी कायमची भरून निघाली आहे. आज मी आणि माझी आई रुबीना दिदी आम्ही तिघी एकाच घरात अत्यंत सुखाने राहत आहोत. रुबीना दिदी माझ्या आयुष्यात कोणत्याही देवदूतापेक्षा कमी नाहीत. त्या माझ्या पाठीशी सख्ख्या मोठ्या बहिणीसारख्या उभ्या राहिल्या आणि मला हे नवं आयुष्य दिलं. दुसरीकडे माझी आई आता पहिल्यासारखी दुःखी आणि हताश नसते. तिच्या नंदेनं आणि सासरच्या लोकांनी तिच्या पाठीत खंजीर खुपसून तिला ते मरणाप्राय दुःख दिलं होतं. त्या अंधाऱ्या खाईतून मी तिला सुखरूप बाहेर काढलं होतं. आता आम्ही तिघीही एका गोड कुटुंबासारख्या एकत्र राहतो, हसतो, खेळतो आणि प्रत्येक दिवशी त्या जगन्यत्य परमेश्वराचे मनोमन आभार मानतो. कारण या संपूर्ण आयुष्याने आणि संघर्षाने मला एक खूप मोठी गोष्ट शिकवली आहे. परिस्थिती कितीही बिकट का असेना, संकटाचे डोंगर कितीही मोठे का असेनात, जर माणसाने मनातून हिंमत हरली नाही आणि स्वतःच्या कष्टांवर विश्वास ठेवला तर एक ना एक दिवस त्याची स्वप्न नक्कीच पूर्ण होतात. आणि जेव्हा आपण हतबल होतो तेव्हा तो परमेश्वर स्वतःहून आपली मदत करायला येत नाही, तर तो रुबीना दीदींसारख्या एखाद्या चांगल्या माणसाला आपल्या आयुष्यात देवदूत म्हणून पाठवून देतो. मित्रांनो, परिस्थिती कितीही वाईट असो किंवा सगळं जग जरी तुमच्या विरोधात गेलं तरी स्वतःच्या स्वप्नांवरचा आणि कष्टांवरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. जी स्त्री स्वतःच्या स्वाभिमानासाठी आणि हक्कांसाठी खंबीरपणे उभी राहते तिच्या मदतीला देव कोणत्या ना कोणत्या रूपानं नक्कीच धावून येतो. कारण शिक्षण आणि स्वतःच्या पायावर उभं राहणं हेच एका स्त्रीचं खरं बळ असतं. तर मित्रांनो, मीराची ही प्रेरणादायी आणि भावुक करणारी गोष्ट तुम्हाला कशी वाटली? सासरच्या लोकांनी तिच्यासोबत जे केलं ते योग्य होतं का? आणि डॉक्टर रुबीना यांनी तिला जी मदत केली त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला ही गोष्ट मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि हो, अशाच सुंदर आणि हृदयस्पर्शी सत्यकथा पाहण्यासाठी तुमच्या लाडक्या ट्रू स्टोरी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचं बटन नक्की दाबा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि सुंदर गोष्टीसह. तोपर्यंत धन्यवाद.